सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यातील मुख्य राज्य मार्गांवर पाणी साचले असून कासा ते चारोटी मार्ग, गंजाड, डहाणू आणि आजूबाजूचे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। परिणामी वाहतूक ठप्प झाली असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे। रेड अलर्ट जाहीर, पावसाचा कहर कायम। हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला असून रात्रंदिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर असला तरी व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। अतिक्रमण आणि अनियोजित कामांमुळे परिस्थिती गंभीर। कासा नर्सरी जवळ अतिक्रमणामुळे रस्त्यावरील मोरी बुंजली असून त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे। वाहन चालकांना पाण्यातून वाहने चालवावी लागत आहेत। चारोटी येथे नदीपात्रात अतिक्रमण झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। डहाणू चारोटी रस्त्यावरील पूल छोटा असल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे आणि दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे। गंजाडमध्ये सरकारी रुग्णालयाजवळ सुरू असलेल्या सुपर हायवेच्या कामामुळे नाले अरुंद केले गेले आहेत, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि रस्त्यावर पाणी साचले आहे। भरमपूर, आंबेघर, कोसेसरी, भवाडी, शेनसरी या गावांचा मुख्य संपर्क तुटला असून लोक ठिकठिकाणी अडकले आहेत। अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहन चालकांनी अत्यंत हळू आणि काळजीपूर्वक प्रवास करावा। प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये असे स्पष्टपणे सांगितले आहे। आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू चारोटी। आज सगळे फोटो व्हिडिओमध्ये येऊन गेले, असं ते न्यूजमध्ये येऊन गेले। गंजाडची पण बातमी झाली ना, त्यावरची पण बातमी होती। गंजाड रेल्वे ब्रिज, डहाणूच्या अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।